पाहिजे, मला एनर्जेटिक वाटायला पाहिजे, मी माझ्याशी प्रामाणिक पाहिजे, मला स्वतःला मी केलेल्या कामाबद्दल आनंद भेटायला पाहिजे. कारण माझ्याकडनं माझं वागणं, माझं बोलणं, माझं कृती कुठल्याही गोष्टींमुळं स्वतःला गिल्ट वाटू नये ह्याचं काम जे व्हायला पाहिजे ना, त्याची सुरुवात होते सोमवारपासून. कारण सोमवारपासून सुरुवात होते, शनिवारी बोधकथा असतात, दोन्हीच्या मध्ये पॉवरफुल मसाला सगळा भरलाय. आणि इथं सुरुवात अर्चिता करते. जोरदार क्लॅप करू. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका पण आहेत आणि एक खूप चांगली वक्ती आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. ओके, सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. अनम्यूट करा अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. सोमवारची सुरुवात झाली. मल्लिका ताईंचा आणि सुषमा ताईंचा आपण एक्सपिरियन्स ऐकला. हा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर लक्षात येतं की एवढ्या कमी वयात एवढे सगळे चॅलेंजेस आले आणि हे चॅलेंजेस आपल्या आयुष्यात का येतात, ही गुंतागुंत आयुष्यातली वाढत का जाते किंवा अशी परिस्थिती कधी निर्माण होते. आपण आपल्या नशिबाला, आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. पण ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत कशातून निर्माण होते याच्याकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. म्हणून याचा जर असा आपण सारासार विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की आपण आयुष्यात जगत असताना कशाला प्रायोरिटी पहिल्यांदा देतो. प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. याच्यावरून आपलं आयुष्य कशा पद्धतीनं आहे हे घडत असतं, हे कळत असतं. आपण सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देत असतो, पण प्रामुख्याने ज्या गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो त्या खरंच आपल्या प्रायोरिटी आहेत का, का विनाकारणच त्या गोष्टी आपल्याकडून घडल्या जातात, याचा कुठंतरी विचार करणं खूप गरजेचं आहे. मग जर आपल्या आयुष्यातली गुंतागुंत सुटायची असतील, अडचणी सुटायच्या असतील, तर पहिल्यांदा आपल्या आयुष्यातल्या ज्या प्रायोरिटी आहेत त्या प्रायोरिटी आपण खरंच ठरवल्या पाहिजेत. म्हणून म्हटलं जातं की आयुष्य आहे सुरेख गुंफण. आयुष्य आहे सुरेख गुंफण, कटू गोड अन मोह क्षणांची. साचेबंद चाकोरी नको तयाला, ओढ असावी सदा नाविन्याची. म्हणजे काय की जीवन हे खरंच सुंदर आहे, ते चाकोरीबद्ध आहे. पण हे कधी घडतं, ज्या वेळेला एखादी गोष्ट, नाविन्य म्हणजे काय, तर नवीन नवीन गोष्टी, ज्या वेळेला आपण नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतो, करायला लागतो, त्याच्यामध्ये नाविन्य यायला लागतं, तसं आयुष्य हे सुंदर बनायला लागतं. मला सांगा की एकच ड्रेस जर आपण रोज रोज घालायला लागलो तर आपल्याला कंटाळा येतो. पण एखाद्या दिवशी जर आपण रोज म्हणजे घालताना, नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण वेगवेगळे रंग घालतो, रोज वेगवेगळा कलर घालत असतो, वेगवेगळे कपडे घालत असतो आणि तो दिवस आपल्याला मनमोहक वाटत असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे. प्रायोरिटी, प्राधान्य हे वयानुसार बदलत जातं. लहान मुलांना प्रायोरिटी ही खेळण्यात असते. जशी ती मोठी व्हायला लागतात तशी त्यांची प्रायोरिटी ही अभ्यासामध्ये लागते. जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो तेव्हा फर्स्ट प्रायोरिटी आपली करिअर असते. करिअर सेटल होतं, त्याच्यानंतर लग्न आणि त्याच्यानंतर संसार, या सगळ्या गोष्टी चालू होत असतात. पण या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये ठराविक काही गोष्टी ह्या महत्वाच्या असतात आणि प्रामुख्याने त्याच्याकडेच आपलं दुर्लक्ष होतं. त्यातली पहिली प्रामुख्याने गोष्ट आहे जी प्रायोरिटी आपण दिली पाहिजे, ती वेळेला दिली पाहिजे. खरंच आपण आपल्या वेळेला व्यवस्थित प्रायोरिटी देत असतो का? कारण वेळ ही अशी गोष्ट आहे की एकदा ती निघून गेली की ती परत येत नाही. आणि परत येत नाही आणि पुढच्या टप्प्यावरती गेलं की आपल्याला जाणवायला लागतं की आपण या वेळेला असं करायला पाहिजे होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर 10वीचं वर्ष चालू असतं. 10वीचं वर्ष चालू असताना मुलं थोडंसं निष्काळजीपणा करतात सुरुवातीला, अजून बरीच दिवस आहेत, अजून पेपरला बरीच महिने आहेत, हळूहळू अभ्यास करूया, अजून बराच वेळ आहे, असं म्हणता म्हणता शेवटचा महिना येतो, फायनल एक्झाम स्टार्ट होते आणि मग हे करू की ते करू, असं करू की तसं करू, असं करत करत अभ्यासाची तयारी होते, अभ्यास केला जातो आणि रिझल्ट आल्यानंतर ज्या वेळेला आपल्या हातात रिझल्ट पडतो त्या वेळेला एखाद दुसऱ्या पॉइंटमुळे, एखाद दुसऱ्या टक्केवारीमुळे आपल्याला आपल्या मित्रांसोबत आपल्याला हव्या असणाऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही
त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे बाबा, मी ह्या वर्षी ह्या महिन्यात मागच्या वेळेला एवढा वेळ अभ्यास केला असता, थोडं आणखीन जरा केलं असतं, तर कदाचित मला जी टक्केवारी मिळालेली आहे त्याच्यापेक्षा किंबहुना कितीतरी चांगले मार्क मिळाले असते आणि मी माझ्या मित्रांसोबत चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळवलं असतं. पण त्यावेळेला अभ्यासा व्यतिरिक्त सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी दिली, पण अभ्यासाला दिली नाही. ही गोष्ट फक्त 10वीच्या मुलांचीच होत नाही. ही गोष्ट रोज आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनात होत असते. मी आज सकाळी हे केलं असतं तर कदाचित मला हा वेळ रिकामा मिळाला असता. म्हणून वेळ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक जण एक कारण देत असतो की माझ्याकडे वेळच नाहीये. वेळ नसणं हे कारण आहे, कारण तुम्ही त्या वेळेला काय करायला पाहिजे याचा प्राधान्यक्रम आपण ठरवलेला नसतो. वेळ कधीही निघत नाही, वेळ ही काढावी लागते आणि ती सुद्धा आपल्याला जेव्हा प्राधान्य असतं त्यावेळेला काढावं लागतं. म्हणून कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोज आपल्याला भरपूर कामं असतात, भरपूर गोष्टी असतात, पण प्राधान्य देत नाहीये. आता बघा की सणांची रेलचेल चालू होते, दिवाळी दसरा येतो, त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स लागलेले असतात, प्रदर्शन लागलेले असतात, वस्तूंचे असतात, कपड्यांचे असतात. मला सांगा की आपल्या कितीही बिझी शेड्यूल मध्ये आपण त्या एक्झिबिशनला भेट देतो. का देतो? कारण आपल्याला तिथं काहीतरी घ्यायचं असतंय, करायचं असतंय. तिथं वेळेचं नियोजन लावलं जातं. पण तेच एखादं छान आरोग्याचं व्याख्यान असेल, एखादं कीर्तन असेल, एखादी चांगली गोष्ट असेल, जी आपल्याला खूप आवश्यक आहे, अशा ठिकाणी आपण कितपत व्हिजिट देतो, अशा ठिकाणी आपण कितपत जातो. तर अशा ठिकाणी जायला आपण कारण देत असतो की माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे एवढी कामं आहेत, मला शक्यच नाहीये. पण आपण पिक्चरला वेळ काढत असतो, आपण एक्झिबिशनला वेळ काढत असतो, सगळ्याला काढत असतो, पण महत्वाच्या गोष्टींना काढत नसतो. म्हणून सगळ्यात आधी आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी एक छोटस मला उदाहरण द्यावं असं वाटतं. एका वर्गामध्ये एक शिक्षक मुलांना प्रायोरिटी कशी द्यायची, कशाला द्यायचं याचं छानपैकी प्रॅक्टिकल घेत असतात. आणि प्रॅक्टिकल घेत असताना शिक्षक मुलीला एका पुढं बोलवतात आणि म्हणतात की हा जो जार आहे, एक बरणी आहे काचेची, याच्यामध्ये तुझ्या समोर 3 वस्तू आहेत. या 3 वस्तूतल्या तू पहिला कुठली गोष्ट टाकायची, दुसरी कुठली टाकायची, तिसरी कुठली टाकायची, हे तू ठरवायचं. त्याच्यानुसार तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायची याचं छान एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. मुलं ती बरणी घेतात, प्रत्येक जण प्रयोग करायला लागतात प्रॅक्टिकल. जी समोर आलेली मुलगी असते तिच्या समोर 3 वस्तू असतात. पहिली गोष्ट असते ती मोठे मोठे दगड असतात, एवढे एवढे. दुसरी गोष्ट असते ते छोटे छोटे खडे असतात आणि तिसरी गोष्ट असते ती वाळू असते. मग मुलगी काय करते, पहिल्यांदा बरणीमध्ये वाळू टाकते. वाळू खूप असते, तिला वाटतं की ह्या वाळूने बरणी भरेल, म्हणून पहिल्यांदा ती वाळू टाकते. त्याच्यानंतर टाकते छोटे 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 खडे त्या बरणीमध्ये टाकते आणि शेवटी राहतात ती मोठे दगड शिल्लक राहतात. त्यातला 2 दगड त्या बरणीमध्ये बसतात. पण बाकीचे जे 4-5 दगड असतात ते काही केल्या त्या बरणीमध्ये जात नाही, ती बरणी पूर्ण फुल्ल होते. मग ती म्हणते की हे बाकीचे दगड त्या बरणीमध्ये जात नाही. त्यावेळेला सर म्हणतात दुसरी बरणी घे. दुसरी बरणी घेतली जाते आणि मग तिला सर सांगतात की एक काम कर, पहिल्यांदा मोठे जे दगड आहेत ते सगळे मोठे दगड त्या बरणीमध्ये घाल. मग ती पहिल्यांदा सगळ्यात मोठे जी दगड असतात ती त्या बरणीमध्ये सोडते. नंतर सर म्हणतात की जे छोटे छोटे दगड आहेत, छोटे छोटे जे खडे आहेत, ते छोटे छोटे खडे त्या बरणीमध्ये घाल. त्यावेळेला ती छोटे छोटे खडे जे असतात त्या बरणीमध्ये घालायला लागते. आणि मग सर सांगतात की शेवटची जी वाळू शिल्लक राहिलेली आहे ती वाळू त्या बरणीमध्ये सोड. त्यावेळेला ती मुलगी म्हणते की सर, या खड्यांनी आता बरणी भरत आली आणि ही सगळी वाळू त्या बरणीमध्ये मी जर घातली तर त्या भरणीला झाकण लावता येणार नाही, आता भरणी फुल्ल झालेली आहे. सर म्हटले प्रयत्न तरी कर, बघ किती जाईल, मावेल तेवढी वाळू त्या बरणीमध्ये भरायचा प्रयत्न कर. मग शेवटची जी वाळू असते ती मूठ मूठ घेऊन मुलगी त्या बरणीमध्ये सोडायला लागते आणि बघता बघता एवढी वाळू पूर्ण त्या बरणीमध्ये व्यवस्थित सेट होते. बरणीमध्ये 3ही गोष्टी जातात. कधी जातात? दुसऱ्यांदा. पहिल्यांदा फक्त 2च गोष्टी जातात, तिसरी गोष्ट जात नाही. पहिल्यांदा तिने काय केलेलं असतं, वाळू घातलेले असतात, नंतर छोटे खडे घातलेले असतात आणि नंतर मोठे दगड बसत नाही. दुसऱ्या वेळेस ती काय करते, पहिल्यांदा मोठे दगड घालते, मग छोटे खडे आणि मग वाळू.
त्यावेळेला सर याच्यावरून या प्रॅक्टिकल वरून एक उदाहरण देतात, एक गोष्ट शिकवतात. मग मला सुद्धा आज तुम्ही सगळेजण कॉलवरती आहात, तर तुम्ही हा प्रयोग नक्की करायचा आहे. तर सर म्हणतात की मोठे जे दगड आहेत ते मोठे दगड म्हणजे तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मला सांगा की मोठे दगड हे कमी होते, बरोबर आहे, 4-5च होते, पण छोटे दगड भरपूर होते, वाळू पण भरपूर होती. मग त्यावेळेला सर म्हणतात की मोठे दगड हे कमी आहेत, म्हणजे या तुमच्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज आहेत, हे प्राधान्य आहे. पहिल्यांदा तुम्ही त्याला महत्व दिलं पाहिजे, कारण त्या अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे वेळ. दुसरी महत्वाची गोष्ट आली म्हणजे ती म्हणजे आरोग्य. मला सांगा की सगळ्या गोष्टीला आपण प्राधान्य देत असतो, पण स्वतःच्या आरोग्याला किती प्राधान्य देतो? बिलकुल नाहीये. पण आपल्याला वाटतं की माझं आरोग्य चांगलं राहावं. आज एक्सपिरियन्स शेअर करताना एवढे सगळे प्रॉब्लेम्स आले. हे प्रॉब्लेम्स कशामुळे आले? तर कुठंतरी आपली प्रायोरिटी बदलली, कुठंतरी आपली प्रायोरिटी चुकीची होती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आल्या. सगळ्यात महत्वाचं असतं की स्वतःची हेल्थ. स्वतःची हेल्थ जर चांगली असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करता येतात. आणि म्हणूनच सर मुलांना सांगतात की हेल्थ सुधारत असताना त्याच्यामध्ये प्रमुख दोन गोष्टी असतात, त्यातलं म्हणजे एक शारीरिक आणि एक मानसिक. आणि याच्यासाठी ते सांगतात की व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, व्यवस्थित झोप घेतली पाहिजे, पुरेसा व्यायाम केला पाहिजे. ही गोष्ट मुलांना त्यांनी शिकवतात आणि मग त्या मुलीला लक्षात येतं की ह्या 3 गोष्टी जर माझ्या आयुष्यामध्ये मी केल्या तर माझे पुढचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सुटून जाणार आहेत. कंटाळा येणं, थकवा येणं, नकोसं वाटणं, एनर्जी नसणं, या सगळ्या गोष्टी तिथून निसटून जाणार आहेत. म्हणून आज तुम्ही कॉलवरती असणारे जे मोठे मोठे दगड आहेत, म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या ज्या मेन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही ओळखल्या पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कमी महत्वाच्या गोष्टी, ज्याच्यामध्ये तुमची कामं आली, तुमचे छंद आले, तुमच्या आवड आल्या, तुमच्या वैयक्तिक ज्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये येत असतात. मग ती सेकंड प्रायोरिटी येते. आणि थर्डला येते ती म्हणजे वाळू. वाळू म्हणजे काय, की ज्या किरकोळ आहेत, ज्या आवश्यक नाहीयेत, त्या गोष्टी येत असतात. आपण सुद्धा आयुष्यामध्ये उलट करत असतो. नको असणाऱ्या गोष्टींसाठी जास्त वेळ देतो, जास्त टाइम त्याच्यासाठी खर्च करत असतो, जास्त एनर्जी त्याच्यासाठी खर्च करत असतो, पण जी गोष्ट आपल्यासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी मात्र करत नाही. पहिल्यांदा मोठ्या महत्वाच्या गोष्टींसाठी टाइम काढून ठेवा, त्यातनं छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग ती वाळू जशी आपण सोडतो ना, तशी ती वाळू बरोबर ज्या ज्या ठिकाणी रिकामा वेळ आहे ना तिथं होतो. आणि मग शेवटी त्या बरणीमध्ये एवढीशी जागा रिकामी राहते, सगळं भरून सुद्धा एवढी जागा रिकामी राहते. त्यावेळेला सर म्हणतात की ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देता, त्यावेळेला प्रॉपर वेळेचं नियोजन होतं आणि शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये एवढी जागा जशी बरणीमध्ये रिकामी राहिली आहे ना, तशी रोज दिवसातून एवढा वेळ तुमच्याकडे रिकामा राहतो, जो तुमचे सगळ्या गोष्टी करून सुद्धा शिल्लक राहत असतो. आणि आपण कारण काय देत असतो, माझ्याकडं वेळच नाहीये. मला सांगा की आपला जास्तीत जास्त वेळ कुठं जातो, सोशल मीडियावरती. मला सांगा की रोजचे जर 2 तास तुम्ही सोशल मीडियावरती त्या वाळू आवश्यक नाहीये पण तरी सुद्धा 2 तास घालवत असाल, तर महिन्यात 30 दिवस असतात. मग 60 तास त्या सोशल मीडियावरती रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपण घालवतो. आणि हे घालवत असताना आपल्याला झोप येत नाही. झोप न आल्यामुळे सकाळच्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात आणि सकाळच्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झाल्यात मग आपलं आरोग्य डिस्टर्ब व्हायला लागतं. आरोग्य डिस्टर्ब होण्याचं मुख्यत्वे कारण काय आहे, तर त्यात म्हणजे झोप आणि तुम्ही काय पाहता रात्री मोबाईलवरती, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत असतो. म्हणून आज बनवताना एक लिस्ट बनवायची. मोठे दगड म्हणजे महत्वाच्या प्रायोरिटी कोणत्या आहेत, छोटे दगड म्हणजे कमी महत्वाच्या गोष्टी, आणि वाळू म्हणजे ज्याला खरंच काही उपयोग नाहीये पण त्या अशाच गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या म्हणजे वाळू. हे ज्या वेळेला करायला लागेल ना, त्यावेळेला तुमचं टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि तुमचं मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि ह्या गोष्टी केलात तरच आपलं आयुष्य हे बदलत जाणार आहे. पण हे शक्य आहे का हो? शक्य आहे. पण पण मी म्हंटल पण त्यासाठी एक आपला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? मला हे सगळं माहित आहे, मला हे सगळं कळतंय पण वळतच नाही. मराठीमध्ये म्हण आहे की कळतंय पण वळत नाही.
का वळत नाही? कारण आपण तिकडे वळवतच नाही. आपण नको तिकडे आपली गाडी वळवत असतो. त्यामुळे हे वळतच नाही. आणखीन एक उदाहरण द्यावं असं वाटतं, की त्याच शाळेमध्ये एक विद्यार्थी असतो. खूप हुशार, खूप टॅलेंटेड विद्यार्थी असतो. तो शिक्षकाकडे जातो आणि म्हणतो, की मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या गोष्टी माहित आहेत. पण तरी सुद्धा मला यश मिळत नाहीये. त्यावेळेला पुन्हा एक प्रयोग सर त्या मुलांच्या समोर करतात. तो कोणता प्रयोग करतात? तर एक पाण्याचा ग्लास घेतात आणि त्या ग्लासमध्ये बाटलीभर जे पाणी असतं ते पाणी ओतायला चालू करतात. त्या मुलाला म्हणतात त्याला पाणी पिऊन घे आणि मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. पाणी ओतायला लागतात. तो ग्लास भरत भरत जातो. ग्लास फुल्ल भरतो तरी पण सर पाणी ओतायला लागतात आणि ते पाणी खाली पडायला लागतं. टेबलवरती पडायला लागतं, हळूहळू टेबलावरून खाली सुद्धा पडायला लागतं. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, सर आता ग्लास फुल्ल झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही पाणी ओतलात तर ते काय भरणार नाहीये. ऑलरेडी तो ग्लास फुल्ल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतायला लागलाय ते सगळं खाली पडून वाया चाललंय. त्यावेळेला सर म्हणतात, तूच तर आता मला म्हटलास मला सगळ्या गोष्टी माहित आहेत आणि मग मी तुला जर नवीन गोष्ट सांगायला गेलो, नवीन गोष्टी करायला लावलो, तर ऑलरेडी तुझा ग्लास फुल्ल आहे आणि मी सांगितलेलं ते असंच वाया जाणार आहे. पहिल्यांदा तुझा ग्लास तू रिकामा कर आणि मग त्याच्यामध्ये मी जे सांगेन ते नवीन गोष्टी भरायला चालू कर. मग मला सांगा, काय आयुष्यात आपण सुद्धा असंच करत असतो ना? मला हे सगळं माहित आहे, मला हे कळतंय, सगळं माहिती आहे, पण करताय किती तुम्ही? पहिल्यांदा तुमचा ग्लास रिकामा करा. कारण हा जो ग्लास भरलेला आहे ना, या भरलेल्या ग्लासामुळे तुम्ही काय काय त्या ग्लासमध्ये भरलाय ना, तसं तुमचं आयुष्य बनत गेलंय. तसं तुमचं आयुष्य घडत गेलंय आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. पहिल्यांदा तो ग्लास रिकामी करा आणि मग त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी भरायला लागाल ना, त्यावेळेला हे सगळे प्रॉब्लेम्स कमी कमी व्हायला लागतात. आणि म्हणूनच आज तुम्ही कशाला प्रायोरिटी देता याच्यावरती उद्याचं तुमचं भविष्य हे डिपेंड असतं. मग जर पुढचं भविष्य आपल्याला चांगलं हवं असेल, मग मला सांगा की भविष्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आपलं ध्येय काय असतं? तर पहिल्यांदा की आपलं आयुष्य हे चांगलं असलं पाहिजे, आपण निरोगी असलं पाहिजे, आपल्याला सुख, शांती, समाधान लाभलं पाहिजे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बेडवर न पडता व्यवस्थित माझं आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे. एवढंच असतं. हवं तसं घालता आलं पाहिजे, हवं तसं खाता आलं पाहिजे, हवं तिथं फिरता आलं पाहिजे. या 3 गोष्टी महत्वाच्या असतात माणसाला. या 3 गोष्टी व्यतिरिक्त दुसरं काहीही लागत नाहीये. आणि ह्या 3 गोष्टी जर चांगल्या मिळवायच्या असतील, तर सगळ्यात आधी आपली जी वेळ आजची आहे, या वेळेमध्ये महत्वाच्या गोष्टी ठरवून त्या गोष्टींना प्रायोरिटी देत आपण गेलं पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये असू दे, वेळेबाबतीत असू दे, कामाबाबतीत असू दे, खाण्याबाबतीत असू दे, दिसण्याबाबतीत असू दे, बोलण्याबाबतीत असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या प्रायोरिटी या ठरल्या पाहिजेत. आणि त्यातला दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्ती. मला सांगा की आपल्याला एखाद्या आवडत्या व्यक्तीचा मिस कॉल जरी आला किंवा हाय म्हणून मेसेज जरी आला व्हॉट्सअपला, तर आपण पटकन व्हॉट्सअप ओपन करतो आणि तो मिस कॉल बघून लगेच आपण नंबर डाईल करतो आणि विचारतो की का कॉल केलेला असतोस. त्यावेळेला समोरची जी व्यक्ती म्हणते की बाय मिस्टेक मेसेज आला आहे, बाय मिस्टेक कॉल लागलेला आहे. त्यावेळेला कुठंतरी मन नाराज होत असतं. म्हणून आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुणाच्या आयुष्यामध्ये आपण फर्स्ट प्रायोरिटी आहे की नाही याच्यावरती डिपेंड असतं. मला सांगा की मिस कॉल देणारी व्यक्ती तुमच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये सगळ्यात वरती असेल, पण त्याच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये तुमचं जर नाव सगळ्यात शेवटी असेल, तर आपण तिथं प्रायोरिटी द्यायची की नाही द्यायची हे सांगा. कारण आपल्यासाठी ती व्यक्ती पहिल्यांदा सगळ्यात टॉपला प्रायोरिटी आहे. पण त्या लिस्टमध्ये सुद्धा आपण सुद्धा प्रायोरिटीला असलं पाहिजे. आणि म्हणून हे जे बॉन्डिंग असावं लागतं, या बॉन्डिंगसाठी सगळ्यात महत्वाचा असतो संवाद. आणि ज्या वेळेला हा संवाद घडत जात असतो ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी ह्या सुरळीत होत असतात. म्हणून प्रायोरिटी देत असताना, प्राधान्य देत असताना आपल्यामध्ये, नात्यांमध्ये संवाद कोणत्या गोष्टींमध्ये झाला पाहिजे हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. संवाद एकमेकांच्या अडचणी, एकमेकांचे दुःख, एकमेकांचं यश सेलिब्रेट करण्यासाठी झालं पाहिजे. पण आजकाल आपण एकत्र बसतो नात्यांमध्ये, पण एकमेकांना वेळ किती देत असतो? आपला सगळा वेळ जात असतो तो मोबाईल किंवा टीव्ही वरती जात असतो.
आणि मग तिथं कुठंतरी बॉन्डिंग मिसमॅच व्हायला लागतं आणि आयुष्यात सगळं मिसमॅच व्हायला चालू होतं. आणि म्हणूनच आपलं जर आयुष्य चांगलं व्हायचं असेल तर सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने जर व्यवस्थित करत गेलो तर सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातात आणि आयुष्यामध्ये नक्कीच चेंज होत असतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात भारी जे आहे ते भारी म्हणजे शतायुषी फॅमिली आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, काय दिली पाहिजे. मला सांगा की सकाळी सगळेजण उठतात, पण किती जण मॉर्निंग फिल स्टेशन लिंक चालू करतात बरं, किती जण जॉईन होतात? फार कमी लोक. आणि जे जॉईन झालेले आहात ना, त्यांना लक्षात आले की माझी प्रायोरिटी जे आहे ते माझं डोकं, माझं मन आणि माझं शरीर, या तिन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि ह्या तिन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या कॉलवरती आपल्याला मिळणार आहेत. आणि म्हणूनच आपण मॉर्निंग फ्युएल स्टेशन न चुकता जॉईन करत असतो. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की बिघडलेलं आरोग्य सुधारायचं असेल, बिघडलेली वेळ सुधारायची असेल, बिघडलेली परिस्थिती सुधारायची असेल तर सगळ्यात आधी स्वतःला सुधारलं पाहिजे. स्वतःमधला एक एक छोटा बदल हा खूप मोठा आयुष्यातला बदल घडवत असतो. मग मोठं यश पाहिजे असेल, मोठा आनंद पाहिजे असेल तर सुरुवात ही नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमधून होत असते. मला वरती शिखरावरती पोहोचायचं आहे, अरे पण पहिलं पाऊल तू पहिल्या पायरीवर तरी टाक. आपण पहिल्या पायरीवरती न टाकता आपला डायरेक्ट उद्देश काय असतो, मला शिखरावरती पोहोचायचंय. जसं की आपण सगळ्या गोष्टी इथं सांगत असतो पण ते आपण फॉलो करत नाही. पण आपल्याला काय वाटतं की माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स हे कमी झालेले पाहिजेत. मला सांगा की आयुष्यामध्ये हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत, बीपी, शुगर, रक्त पातळ व्हायची गोळी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधिवात, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण रोज ऐकत असतो. हे कशामुळे झालेले आहेत? कारण आपण चुकीच्या वेळेला चुकीची प्रायोरिटी डिसाईड केलो. मग एवढी वर्ष एवढा वेळ त्याच्यासाठी खर्च केलो, पण आता काही महिने खर्च करायला आपण मात्र तयार नसतो. म्हणून एक छोटासा आयुष्यातला बदल हा कधी ना कधी मोठा चेंज आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करत असतो. आणि तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चेंज आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून जंगलातल्या सिंहासारखं आपण राहिलं नसलं पाहिजे. जंगलातला सिंह एक दिवस खूप भुकेलेला असतो. सकाळपासून त्याला एकही शिकार मिळालेली नसते आणि शिकार मिळालेली नसते, वैतागून तो जंगलामध्ये फिरत असतो. आणि त्याच्या समोर फिरत असताना एक छोटासा ससा येतो. मग ससा आल्यानंतर तो सिंह म्हणतो की ससा तर एवढा छोटा आहे, हा माझ्या पोटाच्या कोपऱ्यात कुठं जाऊन बसेल मला कळणार पण नाहीये. कशाला ह्याच्यासाठी मी माझी एनर्जी खर्च करू. तोपर्यंत त्या सिंहाला पुढं एक छान मोठं हरिण दिसतं. मग त्या सिंहाला वाटायला लागतं की या सशाच्या मागे लागण्यापेक्षा त्या हरणाच्या मागे लागलो तर उद्या मी शिकार नाही केलो तरी चालेल, कारण या हरणाची शिकार केल्यावर आजचं पण पोट भरणार आहे आणि उद्याचं पण पोट भरणार आहे. मग सिंह ससा समोर असतो, अगदी जवळ असतो, पण त्या सशाला सोडतो आणि हरणाच्या पाठीमाग पळायला लागतो. एकतरी सकाळपासून त्याच्या पोटात काय गेलेलं नसतं, त्यामुळे तेवढी ताकद नसते, पण तरी सुद्धा तो हरणाच्या पाठीमाग लागतो. आणि हरिण हे डब्बल वेगाने सिंहापेक्षा जास्त पुढे पळत असतं. शेवटी सिंह दमतो, कारण हरिण त्याच्या हाताला काही लागत नाही. मग तो दमतो आणि विचार करायला लागतो, चला हरिण तरी मिळालं नाही, मगाशीचा ससा तरी असेल, किमान आजची भूक आपण त्या सशावरती भागूया. म्हणून ज्या ठिकाणी ससा बसलेला असतो त्या ठिकाणी सिंह परत येतो, पण तिथं सुद्धा तो ससा निघून गेलेला असतो. सिंह निराश होतो, खाली बसतो, डोळ्यातनं पाणी जायला लागतं आणि त्याला वाटायला लागतं या सशानं किमान आजची माझी भूक भागली असती, पण उद्याच्या भुकेचा विचार करून मी त्या हरणाच्या मागे लागलो, ना हरिण मिळाला ना ससा मिळाला. तशीच अवस्था आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये होत असते. आपण सुद्धा या हरणाच्या पाठीमाग सिंह कसा धावत होता ना, तसं रोज धावत असतो. हरिण जसं सिंहाच्या ताब्यात येत नाही, तसं आपण सुद्धा ज्याच्या पाठीमागे धावत असतो ना त्या गोष्टी आपल्या हातामध्ये येत नाही. म्हणून त्या सिंहाने जी चूक केली ती आयुष्यात कधीही करायची नाही. पहिला सशाला तो खाल्ला असता, थोडी एनर्जी आली असती, दुसऱ्या दिवशी तो हरणाची शिकार करू शकला असता, पण तसं नाही केलं. तसंच आपल्याही आयुष्यात येतं. ही संधी छोटी आहे, ह्या तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तर छोट्या छोट्या सवयी आहेत, कशाला करायचं म्हणून आपण निग्लेक्ट करायला लागतो. आणि फक्त आपल्या डोक्यात एकच असतो की मला मोठा फरक पडला पाहिजे, मला छान इफेक्ट झाला पाहिजे, माझे सगळे प्रॉब्लेम झटकन कमी झाले पाहिजेत. असं कधीच होत नाही.
एक छोटी छोटी स्टेप्सच तुम्हाला वरती शिखरावरती नेऊ शकते. तसंच छोट्या छोट्या गोष्टी रोज केल्याने आयुष्यामध्ये नवीन बदल घडत असतात. आयुष्य बदलत जाऊ लागतं आणि म्हणूनच त्याच्यासाठी पहिल्यांदा सुरुवात छोट्या गोष्टींपासून करावी लागते. म्हणूनच या छोट्या छोटी गोष्टी कशा पद्धतीने कराव्या ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी या मॉर्निंग फेअर स्टेशनच्या लिंक वरती सांगितल्या जातात. पण ती लिंक जॉईन करून ते ऐकून फक्त या कानाने ऐकून या कानाने न सोडता या कानाने ऐकून डोक्याने विचार करून मनामध्ये साठवून हातापायाने जेव्हा त्याचं आचरण कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती तुमची प्रायोरिटी फुलफिल झाली असा अर्थ होतो. मग मला सांगा की आजपासून एक लिस्ट बनवा. स्वतःची प्रायोरिटी, मी कोणाच्या आयुष्यामध्ये जास्त प्रायोरिटीला आहे आणि त्या टप्प्याने आपण काम करायला लागलो की नक्कीच हेल्थच्या बाबतीत असू दे, यशाच्या बाबतीत असू दे किंवा जॉबच्या बाबतीत असू दे, बिझनेसच्या बाबतीत असू दे, सगळ्या ठिकाणी आपल्याला सक्सेस मिळणार आहे. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा कोणती प्रायोरिटी आपल्याला महत्वाची आहे, कोणती प्रायोरिटी महत्वाची नाही, हे सगळं आज पहिला फायनल करा आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत जाणार. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. केवढे मोठे लेसन होते माहितीये का? हे छोटं नव्हतं. कारण प्रायोरिटी ठरवणं इतकं